पहिला एक आंबेनळी पावणा तास घाटामध्ये जायला काल मध्यरात्री मोठा अपघात झालेला आहे. आपण आता आंबेनळी घाटाच्या घटनास्थळी आहोत. या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गाडी साधारण 1000 फीट खोल दरीमध्ये गेलेली आहे. अपघाताची माहिती म्हणजे नातेवाईकांनी पोलादपूर पोलीस स्टेशन संपर्क केला. त्या मृत व्यक्तींपैकी एकाचं लोकेशन पोलादपूरमधलं येत होतं. त्या अनुषंगाने मग आम्ही पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार मग आम्ही तत्काळ लोकेशनच्या दिशेने रवाना झालो आणि त्या ठिकाणी जाऊन मग आम्ही शोध घेतला असता रेस्क्यू टीम बोलून घेतल्यानंतर मग साधारण रात्री 10:30 वाजता आपण रेस्क्यू ऑपरेशन चालू केलं. यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाडचं एक रेस्क्यू टीम आहे, त्याच्यानंतर पोलादपूर प्रतापगड ट्रेकर्स, त्याच्यानंतर महाबळेश्वर रेस्क्यू टीम आणि रोह्याची सह्याद्री रेस्क्यू टीम अशा एकूण 4 रेस्क्यू टीम याच्यामध्ये काम करत आहेत. यामध्ये आठ मुलं आहेत, सर्व सातारची आहेत आणि अपघात घडला आहे तो साधारणतः रात्रीच्या वेळी घडला आहे. आणि प्रशासन म्हणून नेहमी आवाहन करत असतो की आंबेनळी घाट हा धोकादायक परिस्थितीमध्ये असतो, त्यामुळे रात्रीचा प्रवास टाळावा असं प्रशासनामार्फत आव्हान आम्ही नेहमी करत असतो. हा अपघातही रात्रीच्या वेळीच झाला. मुलं होती, तरुण आहेत, काही डॉक्टर MBBS आहेत, तर ही फार दुःखद घटना आहे. प्रशासन इथं सगळं उभं आहे. महाबळेश्वर रेस्क्यू टीम असेल, महाडच्या रेस्क्यू टीम आहे, सर्व ट्रेकर्स मंडळी इथं आहेत. ते आम्ही सर्व सगळे बाहेर काढण्याचं काम करतो आहे. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करेन की रात्रीच्या वेळी घाटातून प्रवास करणं टाळावं. दृश्यमानता कमी असते आणि तरुण मुलं होती एकदम, त्यामुळे फार दुःख वाटतं की यामध्ये घटना घडली. ही अतिशय दुःखद घटना आहे. आम्ही आता हे काम चालू आहे. आता एक रितेश लोखंडे नावाचा जो मृतक आहे त्याला बाहेर काढलेला आहे. अजून एक जण त्यांना आम्ही वरून इकडून काढू. बाकी सगळं दरी खोल असल्यामुळे खालच्या बाजूने आम्ही काढण्याचा प्रयत्न करत आहोत. रेस्क्यू ऑपरेशन आताही सुरूच आहे. आपण त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क केलेला आहे, त्यांना इथं आलेलं आहे. त्यांची व्यवस्थाही आपण करतो, त्यांचं सांत्वन करतो. कठीण प्रसंग आहे पण सामोरं जावं लागेल. धन्यवाद.